आकृती 1 याच्यात दोन आकृती आहेत, म्हणजे एक कमर बेल्टसाठीची एक आहे आणि पॅन्टसाठीची एक आहे. बघा 1 ते 2 उभ्या कपड्यामध्ये डबल फोल्ड घेऊन पूर्ण उंची वजा कमर बेल्ट. 1 ते 3 बॉटमच्या निम्मे अधिक 1.5 इंच. पुढं 2 ते 4 हे 1 ते 3 एवढेच आणि 3 ते 4 हे 1 ते 2 एवढेच. आता पुढचं आकृती नंबर 2 1 ते 2 पूर्ण उंची वजा कमर बेल्ट उंची. पुढं 1 ते 3 कपड्याचा पूर्ण पन्हा घेर. पुढं 3 ते 4 हे 1 ते 2 एवढेच आणि 2 ते 4 हे 1 ते 3 एवढेच. पुढं 2 ते 5 2 इंच, 3 ते 6 2 इंच, 5 ते 6 जोडणे हे चौकोन पूर्ण केला. त्यानंतर 2 ते 5 2 इंच, 3 ते 6 2 इंच आणि 5 ते 6 तिरपी रेषा जोडायची. बरोबर, हे झालं. हे कापल्यानंतर हा पीस कापला आणि हा इथं उलटा करून ठेवला बघा, बरोबर का. आणि हा पीस त्याच्यावर असा उलटा करून ठेवला, असा करून तो ठेवला, म्हणजे दोन्ही पीस एकमेकावर ठेवले. त्याला आपण इथं शीट उंची टाकली x. शीट उंची आपल्या जवळपास 8 इंच असते. शीट उंची म्हणजे इथे 14 इंच असते, पण त्यात कमर बेल्ट 6 इंचाचा वजा केला तरी 8 इंच राहतं. त्या 8 इंच इथं घेतलं, बरोबर. हे कट करून टाकायचे. त्याच्यानंतर हा जो पीस आहे हा पीस इथं मध्ये येणार उभा असा. हा पीस इकडचा इथं लावला, हा एक पीस इथं लागणार असा, म्हणजे तो पूर्ण काय तो पण इथं उभा लागणार असा. नाही, कमर बेल्ट वेगळा आहे. नाही नाही, मग तिथं असं येणार आहे. ते पहिल्यांदा हा मधला पीस येणार, हा पीस जो आहे ना तो येणार इथं. आणि मग याची दुसरी बाजू जी आहे ती इकडे येणार अशी. समजलं. आणि असं येणार. कळलं. म्हणजे हे जे दोन पीस तयार होणार, हा बघा 1 6 5 2, हा 1 6 5 2 हा आहे बघा इथं आहे. आणि हा जो आहे 4 5 6 3, तर तो 4 इथं जाणार वरती कोपऱ्यात. 4 5 6 5 नंतर इकडं हा 6 इथे येणार, 3 इथे येणार, बरोबर. आणि हा जो मधला पीस आहे 1 2 3 4 वाला तो हा पीस आहे. हा कमर बेल्ट आहे. कमर बेल्ट आपण नेहमी काढतो 30 साईज, तो वरती येणार, याला चुना टाकून तो बरोबर बसणार. असे किती पीस केले बघा आपण. 1 2 हे 2 2 आहेत, 2 पायाचे 2 2 आहे, डबल गडी हे 4 पीस. त्यानंतर हे सुद्धा 4 पीस. नाही, हे 2च पीस येणार. हे 2 फोल्डवर आहे त्यामुळे हे 2च पीस येणार. त्याच्यानंतर हे 2 एका पायाला इकडनं, एका पायाला दुसऱ्या पायाला तो 1 पीस. त्यानंतर हे 4 जे आहे त्यातला एक इकडं एक इकडं आणि त्या दुसऱ्या पायाला एक इकडे एक इकडं असे. हा, हे सगळे वेगळे कट करा लागतात. आणि हा कमर बेल्ट आहे, हा पूर्ण आहे ना अखंड वरच्या बाजूला. कपडे 4 पदरी पण त्याला फोल्ड आहे ना, मग ते 2च तयार होणार. फोल्ड असल्यामुळे ते 2च तयार होणार. कोणत्या एका साईडला फोल्ड येणार, कुठं पण वर किंवा खाली. फोल्ड इथं येणार. समजतंय का. याच्यानंतर हा एवढंच आहे याचं. आणि याच्यानंतर शिवायचं आहे. कटिंग कसं करायचं दाखवतो मी तुम्हाला. बॉटम किती आता जवळपास आपला 14 15 16 असतो. हा, उंची वजा नेफा. हे 9 घ्यायचे आणि सीट घ्यायचे 40 आहे, तर इथे आपल्याला 12 पाहिजे, बरोबर. म्हणजे 24 पाहिजे, बरोबर. 20 आहे, त्यातले आपण 4 इंचाचं जॉईंट, याचा जॉईंट देऊ जा 4 इंच. म्हणजे 8 इंच जॉईंट लावून झाला. 8 बाय 9 4.5 घेऊया, म्हणजे शिवण्याचं पण ते राहू दे पूर्णच मोजून करून नंतर. पूर्णच राहू दे ना, 5 6 इंच असं ते.
जोडल्यानंतर हे करू ना. हा असं फक्त 9 काढ. बेल्ट आणि साइड पीस झाला. आता खालचा जो पायाचा पीस आहे 2. आता 39 वजा 6 परत 33 बरोबर. हे चौकोन पूर्ण केला. नंतर 2 ते 5 2 इंच, 3 ते 6 2 इंच आणि 5 ते 6 तिरपी रेषा जोडायची. आता इथे 2 इंच घ्यायचे बरोबर. आणि त्या टोकाला दोन. आता इथं आपण किती घेतो? 8 इंच. मी तर 8 इंच जिथं बसतो तिथं घ्यायचं ते. हे शीट उंची आहे आणि जो पहिला पीस काढला ना आपण तो इथं ठेवायचा आहे. याला जोडायचे. हे 3 बाजू फोल्ड केले आपण आणि 3 नॉच केले. बेल्ट तयार झाला. 2 पीस आहेत आणि हे 2 पीस आहेत. खाली बॉटमला यायला पाहिजे. हा झाला एक पाय. सेम असा दुसरा पाय करणार आपण. मध्यभाग जोडला. पहिल्यांदा मशीन कुठून आपल्याकडे हे जोडलं कुठपर्यंत आपण मधल्या नॉच पर्यंत. तिथून पुढं काय करायचंय आपलं हे मोजायचे. हे बघा नॉच इथं बरोबर. त्या नॉच पासून ते इथपर्यंत किती आलं ते 12. म्हणजे 12च्या काठी आला होता ना बेल्ट. हे 12 बरोबर. आणि उरलेलं कापड किती आहे 82 इंच आहे. 12
किती झालं? 6.8. हे 6.8 इथं घ्यायचं, 6.25. हे पकडायचं इथून आणि 1 इंचावर ठेवायचं. परत 6.8 घ्यायचं. परत 1 इंचावर ठेवायचं. आणि याच्यात 1 पाव इंच वाढवतो, म्हणजे ते बरोबर कपडा जास्त तिकडे जाईल आणि इकडे कमी राहील. जपून टाकायचे प्लेट्स. खाली कुठं अडकलं नाही ते बघायचं, कुठं सुटून गेलं नाही ते पण पाहायचं. म्हणजे कसं आहे, आपलंच काम डबल होत त्याने. एकतर आधीच त्या प्लेट्समुळं काय होतं, वेळ जातो आणि परत खोल लागलं का मग काय मजा नाही. धागा तुटला, बॉबिन संपली तर ते लगेच कळायला पाहिजे तुम्हाला. नाही तर मग कसं ते धागा येत नाही, टीप येत नाही, आपलं चाललंय पुढं पुढं अर्ध शिवून झालं त्यांचा, अरे धागाच नाही काय होतं ना तसं. हे कसं आहे, आपल्या कामातल्या ॲक्युरेसी येते. जितकं तुम्ही तुमचं काम मन लावून आणि चांगलं करता तितक्या सगळ्या गोष्टी तुमच्या ध्यान देणार.